नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. हे मित्र जे असतात ना, मित्र हे लय डेंजरस असतात बरं का. म्हणजे परवा काय झालं माहितीये का, माझा एक मित्र आला माझ्याकडे, खूप दिवसांनी आला. आम्ही गप्पा वगैरे मारल्या, संध्याकाळी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पाच मारत होतो, गप्पाच मारत होतो, खूप वेळ गप्पा मारत होतो. मग रात्र झाली. मग आम्ही साधारण जेवायला बसलो, 1-1:30च्या सुमारास रात्री जेवायला बसलो. गप्पा मारून झाल्या, जेवलो. म्हटलं आता चला, आता बॉडी टाकूया म्हणजे झोपूया असं म्हणून मी झोपायला जाणार. एवढ्यात तो मला मित्र म्हणाला की काहीतरी गोड खाऊया ना. काय वेळायच काय, तर रात्री 1:30-2 वाजले, आम्ही मस्त जेवले, झोपूया छानपैकी. म्हणत नाही गोड तर पाहिजे. आता लोचा असा होता, लोचा म्हणजे काय, प्रॉब्लेम असा होता की घरात मुली सुद्धा नव्हत्या, बायको सुद्धा नव्हते. आता गोड देणार काय ना, त्याला गोड काय देणार. आणि त्याच्याकडे बघतो तर घाम फुटला तसं, गोड नाही म्हणून. मग स्वयंपाकघरात गेलो, गूळ आणला आणि त्याला दिला आणि त्याने खाल्ला आणि झोपला. म्हणजे बघा, म्हणजे काही लोक असे असतात की त्यांना गोड लागतच लागतं. म्हणजे काय वाटेल ते करा, स्वीट टूथ म्हणतात ना तसं. म्हणजे गोड नसेल ना तर त्यांचं काही होऊ शकतं आयुष्यात. म्हणजे बरं वाईट म्हणतोय मी. हां, तर काय आहे की अशा लोकांसाठी, म्हणजे ज्यांना फक्त गोड आवडतं, गोड आणि गोड ज्यांना आवडतं ना, त्यांच्यासाठी आज मी खास हा भाग त्यांना मी वाहतोय म्हणजे त्यांच्यासाठी हा भाग मी सादर करतोय. आणि हे वेगवेगळे गोड पदार्थ दाखवण्यासाठी माझा मित्र इथे आलेला आहे. त्याचं आपण स्वागत करूया. नमस्कार. मी नितीन कुलकर्णी. कुठे राहतोस तू? मी बीडला असतो आणि आता सध्या औरंगाबादला इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आहे. मूळचं सगळं बीडला? हो. शिक्षण सगळं बीडला? औरंगाबादला मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि आधीचं शाळेचं शिक्षण? बीडला मी चंपावती शाळेमध्ये होतो. बरं. आणि कॉलेज? माझं KSK आणि आता सावरकर. बरं, तू काय काय करतोस? म्हणजे तू इव्हेंट मॅनेजमेंट केलंस, ग्रॅज्युएशन कशात केलंस? मी ग्रॅज्युएशन BSc मायक्रोबायोलॉजी मध्ये केलेलं आहे. BSc मायक्रोबायोलॉजी. आणि मी आधी हॉटेल मॅनेजमेंट केलं 12वीला असताना. त्याच्यानंतर मी हॉटेलमध्ये हॉटेल ड्यूक्स रिट्रीट येथे जॉबला पण होतो. आणि त्यामध्ये मी सगळे डिपार्टमेंट्स फिरून गेलो आणि शेवटी उरलं होतं बेकरीमध्ये मी जे घुसलो, सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी शिकून घेतल्या. त्याच्यामध्ये नवीन मी भरपूर काही शिकलो आणि काही एक्सपेरिमेंट पण केले. आणि याच एक्सपेरिमेंट मधून मला असं कळालं की मला क्रिएटिव्हिटी तर आहेच आहे. म्हणून मग मी काय केलं की चला म्हणाला, तर हे बास झालं आपल्या लाईफमध्ये, खूप झालं. मग आपण काय करावं, तर मग म्हणालं सायन्स घेऊया. मग मी BSc मायक्रोबायोलॉजी घेतलं आणि आज माझा मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रोबायोटिक्सवर पेपर पब्लिश झालेला आहे. आणि मी नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रोजेक्ट सादर केलाय. तुझं वय काय साधारण? माझं 22 वर्ष वय. 22 वर्ष वय. या 22व्या वर्षी तुझं मायक्रोबायोलॉजी झालंय, हॉटेल मॅनेजमेंट झालंय, त्यानंतर जॅपनीज झाले. जॅपनीजचं किती झालं लेवल? जॅपनीज एकच लेवल झालं. एक लेवल झालं. आता सध्या करतोय, म्हणजे आता सुरुवात केली जॅपनीज. ओके. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट करतोय. पण मला सांग, हे सगळं करताना तुझी खाण्याची आवड जी आहे, म्हणजे लहानपणापासून तू कधी स्वयंपाकघरात गेलेस का? हो, माझी आई स्वतः जॉब करते आणि वडील पण जॉब करते. कुठे करतात जॉब? माझी आई ITI मध्ये, लेडीज ITI मध्ये. आणि ती सिनियर क्लर्क आहे. ती कुठे? बीडला. आणि वडील माझ्या आरोग्य खात्यामध्ये, मलेरिया ऑफिस मध्ये. ओके. आणि तुला भाऊ बहीण कोण? माझा भाऊ आहे, त्यांनी MBA केलेलं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये आणि मग MBA पण ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट. तिथे सुद्धा 2-2च आहे. तुम्ही सिंगल, तुमच्या घरात कोणी काही करत नाही? तो सुद्धा MBA 2दा झालाय. हो ना? बरं झालंय ना. कसं काय जमतंय या लोकांना, खरं शपथ. अर्थात मलाही जमतं वेगवेगळे पदार्थ खायला. त्याला सुद्धा एक वेगळं हे लागतं, काय कॅलिबर लागतं, पचवायची ताकद लागते. हा, तर आता आपण तुझ्याकडे येऊया. आता आपण आपल्या किचनकडे जायचंय. काय तू काय बनवणार आहेस हे मला माहिती नाही, फक्त तू गोड काहीतरी बनवणार आहेस अशी मला अंधुकशी आणि पुसशी कल्पना देण्यात आलेली आहे. तर आपण किचन कडे जाऊया आणि बघूया तिथे तू काय बनवतोस ते. ओके, नक्की. आमच्या खव्यानं तू आज काय काय दाखवणार आहेस? मी आज तुम्हाला दाखवणार आहे बनाना कस्टर्ड, चॉकलेट कोकोनट स्टफ आणि चॉकलेट फ्रूट कर्ड. क्या बात है. आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? आपली डिश आहे चॉकलेट कोकोनट स्टफ. ही कुठे शिकलास तू? ही मी स्वतःच एक्सपेरिमेंट केलेली. मला साहित्य सांगतोस काय काय? आपण घेणार 200 ग्रॅम चॉकलेट, डार्क चॉकलेट, जे की आपण मेल्ट डाऊन करायचंय. मायक्रोवेव्ह मध्ये केलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट आहे, जे आपण 500 ग्रॅम घेतलेले आहे. बरं.
त्याच्यानंतर शुगर आपण 300 ग्रॅम घेतली तरी चालेल, डिपेंड्स आपल्याला किती गोड किती पाहिजे. गोड लागतं. हे तूप. त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे, 250 ml दूध घेतलेलं आहे, जसे आपल्याला पाहिजे तसे काजू, एक 5-7 किलो 5-7 काजू. किलो. हे त्याच्यानंतर ही कोको पावडर आणि हे? आहे आणि थोडस किंचित चवीपुरतं मीठ. हा, मीठ जरी खूप असलं तरी घालताना थोडंच घालायचंय, नाही तर भस्कन होता आणि वाट लागेल. काय तसं करू नका. चालेल. ओके, साहित्य बघितलेलं, आता जाऊया आपण कृतीकडे. कृतीकडे. हो, काय 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 करायचं आधी मला सांग. आपल्याला आधी घ्यावं लागेल थोडस तूप, थोडस म्हणजे किंचित, 1 चमचा. 1 चमचा. ओके. आता आपल्याला कोकोनट घ्यावं लागेल. ओके, चालेल. हे काय थोडस तुपात भाजून सोनेरी रंगावर परतून घ्यायचं, थोडस आज कमी करायचे. हो, ओके, चालेल. आपण आता थोडीशी साखर टाकणार आहोत. अर्धी घालू ना. बस. आणि दूध दूध आहे सुद्धा तेवढं आत्ताच टाका. घालायचं. हो सगळं घालू. हो. बस. आता आपण यामध्ये किंचित मीठ टाकूया. किंचित 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 म्हणजे फक्त किंचित एवढं. किंचित. किंचित. हा. ओके. हा, बस. बस. आता काय करणार तू. आपण आता काय करणार आहोत, आधी याला आपण तूप लावलेलं आहे. तूप लावून घेतलेलं आहे. तूप लावायची आजकाल तर सवयच आहे सगळ्यांना. सवयच आहे, शपथ. मग आता ते चिटकू नये म्हणून आपण लावणार आहोत. आणि काही जस्ट आपण वड्या तयार करत आहोत. अच्छा, म्हणजे आता हे तू फक्त आता त्याच्यात घालून त्याला. आता काय करायचंय. आता आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवायचंय. किती वेळ. 15-20 मिनिटं. त्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या वड्यांचा आकार वेगळा कसा. अहो, साधी गोष्ट आहे. काय ह्याने ऑलरेडी वड्या बनवून आणल्या होत्या, त्या आम्ही फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या, त्या आपण बाहेर काढल्यात. हो की नाही नितीन. मग साध्या गोष्टी सगळ्या सांगाव्या लागतात. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला थोडीशी गार्निशिंग करायची, पुन्हा कशात? थोडीशी. ह्याच्यात? नाही, याच्यामध्ये. त्याच्यात मग हे ठेवतो बाजूला. ओके. आता आपण काय करणार आहोत, ही कोको पावडर घेतलेली हा. आहे थोडीशी, बर. ही आपण ह्याच्यावर टाकत आहोत. छोटीशी चाळणी घ्यायची, भराभर. जास्त वरून करू नका, नाही तर तिथे पडणार नाही, सगळं इकडे पडेल. ओके, फर्स्ट क्लास. आता काय करायचं. आता आपण काय करणार आहोत, यांना डीप करणार आहोत कशात. चॉकलेट मध्ये. अच्छा, कोको. हे चॉकलेट सिरप आपण आधीच तयार करून ठेवलेलं आहे. डार्क चॉकलेट जे आपण मेल्ट केलेलं आहे, त्याला आपण ते आपण ह्याच्यातून काढलं ना. हा, मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह मधून काढलं. ओके. झालं. बस बस, 3 बस झाले. कधी खातोय असं झालं. आता वरून परत घालायचं काय. आपल्याला थोडस बेबी पावडर नाही ना घालायची. नाही, आताच नाही. आधी आपल्याला हे टाकायचं. हा, जस्ट ओके, भुरभुरा. हा, बस. ओके. आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, काय परत हे घालू कोको थोडी. पावडर थोडीशी अशी भुरभुरा. अगदी किंचित ना. किंचित. किंचित. हा, हे दिसेल न दिसेल अशी. हा, दिसेल न दिसेल अशी. राईट. आणि याच्यावर आपण गार्निशिंग करणार आहोत. एक काजू हा, लावायचा. एक काजू लावायचा. झालं. आपली ही तयार आहे. आता काय करायचं याचं. डिश परत आपली फ्रीज मध्ये ठेवायचं का. फ्रीज मध्ये ठेवायची. परत फ्रीज मध्ये ठेवायची. हे अति होते नाही काय. असो, फ्रीज मध्ये ठेवायला काय. चांगलं जर खायचं असेल तर थोडासा वेळ लागतो ना प्रत्येक गोष्टीला. नक्कीच. हो की नाही. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चोको कोकोनट स्टफ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम मेल्टेड डार्क चॉकलेट, 500 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट, 300 ग्रॅम साखर, तूप, 250 ml दूध, 5 ते 6 काजू, कोको पावडर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट परतून घ्यावं. त्यात साखर, दूध, काजू आणि किंचित मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण थापून त्याच्या वड्या पाडाव्यात आणि फ्रीज मध्ये 15 ते 20 मिनिटं सेट करून घ्याव्यात. कोको पावडर आणि मेल्टेड डार्क चॉकलेट मध्ये या वड्या घोळवाव्यात. कोको पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि काजूचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.